आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। तिकोंडीत राष्ट्रवादीचे दमदार शक्ती प्रदर्शन, शेतकरी युवा संवाद मेळाव्यात प्रश्नांवर थेट रणशिंग। जत तालुक्यातील तिकोंडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी युवा संवाद मेळावा उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय वातावरणात पार पडला। तालुका अध्यक्ष मनसूर चाचा खतीब यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाला शेतकरी युवक आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली। या कार्यक्रमासोबतच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीत बँकेच्या कामकाजाचा सखोल आढावा घेत शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध निर्णयांवर चर्चा करण्यात आली। कर्जपुरवठा योजनांची अंमलबजावणी आणि आर्थिक मदतीसंदर्भात सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले। मेळाव्यात शेतकऱ्यांच्या अडचणी, युवकांच्या रोजगाराच्या समस्या तसेच तालुक्यातील विविध प्रश्नांवर थेट चर्चा करत उपाययोजनांचा रोडमॅप मांडण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष मनसूर खतीब व जिल्हा युवक अध्यक्ष विवेक कोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले। यावेळी जालिंदर वनमाने यांची सांगली जिल्हा ओबीसी कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले। मेळाव्यात बोलताना मनसूर चाचा खतीब म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत आणि पुढेही सुरू राहतील। तुमच्या समस्या आमच्यापर्यंत घ्या, आम्ही त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत। त्यांनी तालुक्यातील वीज आणि लोड शेडिंगच्या प्रश्नावर सरकारवर टीका करत जनतेच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरून लढा देऊ असा इशारा दिला। यावेळी जालिंदर वनमाने, अमोल कराडे, सुखदेव राजगोंडा, ॲडव्होकेट ईश्वरप्पा हादिमनी, सिद्धू हादिमनी, इराप्पा कराडे, सदा कोळकर, दिलीप शिवशरण, अमोघ सिद्ध शेंडगे, संजय कराडे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकूणच तिकोंडीतील हा मेळावा शेतकरी युवकांच्या प्रश्नांना धार देणारा आणि संघटनात्मक ताकद दाखवणारा ठरला। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।